नमस्कार. मी वसंत पुलगामकर आपले ज्ञानदेव अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आज आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे त्याचं ध्येय काय मग? तर शेअर मार्केटमध्ये व्यवसाय करून किंवा ट्रेडिंग करून संपत्ती निर्माण करणे, पर्यायाने आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करणे किंवा प्राप्त करणे असं होऊ शकते. आणि आर्थिक स्वातंत्र्य किंवा संपत्ती निर्माण करणे किंवा प्राप्त करणे हे ध्येय असू शकते. आता कुठलंही एकदा आपण ध्येय ठरवलं तर त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्याला त्या ध्येयाचा काय करावं होतं, ध्यास घ्यावं लागते. आणि मी स्वीकारलेलं ध्येय यामध्ये मी सफल होईनच, यशस्वी होईनच हा दृढ विश्वास पाहिजे. आता मग आपण ट्रेडिंग करतो. मग ट्रेडिंगचे प्रकार किती आहेत? स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा आपण ट्रेडिंग करायला सुरुवात करतो, शेअर मार्केटला स्टॉक मार्केट म्हणतात, स्टॉक मार्केटला शेअर बाजार सुद्धा म्हणतात. मग शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करायचं ठरवलं आहे. मग ट्रेडिंग ही किती प्रकारची असते? तर पहिला प्रकार आहे इंट्राडे ट्रेडिंग, दुसरा आहे स्विंग ट्रेडिंग, तिसरा आहे डेलिव्हरी ट्रेडिंग. आता प्रत्येकाचं यामध्ये काय फरक आहे ते बघूया. तर इंट्राडे ट्रेडिंग ही ती फक्त एक दिवसाची प्रक्रिया असते. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण ज्या दिवशी शेअर खरेदी करतो किंवा शेअर्स खरेदी करतो त्या दिवशी ते विकावे लागतात. हे शेअर आपण इंट्राडे मध्ये खरेदी केलेले शेअर आपण होल्ड करू शकत नाही. समजा आपण शेअर खरेदी केले आणि आपण विसरून गेलो तर आपण ज्या ब्रोकर कडून आपण डीमॅट अकाउंट घेतलेला आहे ती ब्रोकरेज फर्म आपले जे शेअर्स आहे ते मार्केट व्हॅल्यूला 3:30 वाजता विकून टाकते. म्हणजे आपण जरी नाही विकले तरी ती फर्म आहे ती 3:30 वाजता जी आहे, दुपारी 3:30 वाजता ती विकून टाकते आणि जे रक्कम आहे ती आपल्या खात्यामध्ये जमा होऊन जाते. आता इंट्राडे जी आहे, इंट्राडे मध्ये ते स्कॅल्पिंग नावाचा एक प्रकार आहे. मग स्कॅल्पिंग मध्ये काय असते? स्कॅल्पिंग मध्ये ती इंट्राडेच असते. तर स्कॅल्पिंग या प्रकारामध्ये आपण शेअर खरेदी करायचे आणि 10-15 मिनिटानंतर प्रॉफिट बुक करून ते विकून टाकायचे. म्हणजे स्कॅल्पिंग ही जी प्रक्रिया आहे किंवा स्कॅल्पिंग या प्रक्रियेमध्ये फक्त आपण शेअर 15 ते 20 मिनिटच होल्ड करतो आणि लगेच नफा किंवा प्रॉफिट बुक करून ते विकून टाकतो. आता स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण शेअर 10 दिवसासाठी आपण एकदा खरेदी केलेले शेअर्स आहे ते 10 दिवसासाठी होल्ड करू शकतो, 20 दिवसासाठी होल्ड करू शकतो, 1 महिन्यापर्यंत होल्ड करू शकतो. आणि 1 महिन्यामध्ये जर समजा आपल्याला नफा झाला तर आपण काय करतो, ते शेअर प्रॉफिट बुक करून विकून टाकतो. या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग हे कमी कालावधीसाठी आहे. तर इंट्राडे ट्रेडिंग ही 1 दिवसामध्ये पूर्ण होते प्रक्रिया किंवा 1 दिवसाची आहे. स्विंग ट्रेडिंग हे 1 महिन्यापर्यंत कालावधीसाठी आहे. आता डिलिव्हरी ट्रेडिंग, मुख्य ट्रेडिंग डिलिव्हरी ट्रेडिंग. आता डिलिव्हरी ट्रेडिंग या प्रकारामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती शेअर खरेदी करते, ती शेअर खरेदी केल्यानंतर 10 दिवस, 20 दिवस, 1 महिना किंवा दीर्घ कालावधीसाठी आपल्यापाशी होल्ड करू शकते. आणि दीर्घ कालावधीनंतर जेव्हा त्यांना विकावंस वाटेल त्यावेळेस ते विकले जातात. डिलिव्हरी ट्रेडिंग आणि इंट्राडे मध्ये फरक आहे. तर इंट्राडे मध्ये कसं आहे, आज आपण शेअर खरेदी करतो आणि आजच विकून टाकतो, त्यामुळे ते आपल्यापाशी राहत नाही. परंतु डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये काय होते की ते शेअर आपण होल्ड करतो, त्यामुळे जेवढे शेअर्स आपण खरेदी करतो त्या प्रमाणामध्ये आपण ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतो त्या कंपनीचा आपण भागीदार बनतो.
आणि ऍसेट तयार होते. भागीदार बनणे म्हणजे मालक तयार होत नाही, म्हणजे मालकत्व प्राप्त होते आणि त्यामध्ये आपली काय तयार होते, संपत्ती तयार होते, ऍसेट तयार होतो. कंपनी जी असते त्या कंपनीचे आपण शेअर खरेदी केलेले असल्यामुळे आपण कंपनीला भागीदार सुद्धा होतो आणि ती कंपनी आपल्याला काय देत असते, आपण भागीदार झाल्यामुळे कंपनीला जेव्हा नफा होतो जो काही, त्यामध्ये आपल्याला कंपनी डिव्हिडेंड देत असते. हा फरक आहे. काय आहे इंट्राडे मध्ये, इंट्राडे ट्रेडिंग आणि डिलिव्हरी मध्ये इथे आपल्याला डिव्हिडेंड मिळतो, इथे डिव्हिडेंड मिळत नाही. इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करतो तेव्हा आपल्याजवळ जे भांडवल असते त्याच्या 5 पट रकमेमध्ये 5 पट रकमेचे शेअर्स खरेदी करण्याची मुभा आपल्याला आपली ब्रोकरेज फर्म देत असते. म्हणजे समजा आपल्याकडे 2000 रुपये आहे, 2000 रुपयामध्ये आपण समजा 10 शेअर खरेदी करू शकतो. आपलं भांडवल 2000 रुपये आहे, परंतु जी ब्रोकरेज फर्म आहे ती आपल्याला 5 पट जास्त खरेदी करण्याची सवलत देत असते. 5 पट म्हणजे किती होईल मग आता 2000 चे 5 पट 10,000 रुपये, म्हणजे आपण इथे 10,000 रुपयापर्यंत शेअर्स खरेदी करू शकतो. परंतु डिलिव्हरीमध्ये तसं नाही. डिलिव्हरीमध्ये जेवढे शेअर्स आपण खरेदी करू तेवढी रक्कम आपल्याला खर्च करावी लागते. तर जेवढा आपल्याकडे कॅपिटल असेल तेवढ्याच रकमेचे आपण डिलिव्हरी शेअर्स खरेदी करू शकतो. आता ट्रेडिंग जे आहे, मग ट्रेडिंगचे दिवस कोणते, कोणत्या दिवशी ट्रेडिंग होत असते? ट्रेडिंग ही सोमवारी ते शुक्रवारपर्यंत होत असते. यामध्ये जे सुट्टीचे दिवस असतात, शासकीय सुट्ट्या असतात, त्या दिवशी स्टॉक मार्केट हे बंद असते. नंतर वेळ कोणती असते, तर ट्रेडिंगची वेळ असते सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत. आता आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय करायचं आहे, गुंतवणूक करायची आहे किंवा ट्रेडिंग करायची आहे, तर आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे, इंडेक्स माहिती असणं आवश्यक आहे. आपण मग इंडेक्स कोणते आहे, तर निफ्टी 50 आणि सेन्सेक्स. आता निफ्टी 50 हा जो इंडेक्स आहे, हा इंडेक्स नॅशनल स्टॉक मार्केटचा सूचकांक आहे. आणि आता नॅशनल स्टॉक आपल्या भारतामध्ये 2 काय स्टॉक मार्केट आहेत, एक नॅशनल स्टॉक मार्केट आणि दुसरा बॉम्बे स्टॉक मार्केट. तर निफ्टी 50 हा नॅशनल स्टॉक मार्केटचा सूचकांक आहे. तर या निफ्टी 50 मध्ये टॉप 50 ज्या कंपन्या असतात त्या कंपन्याच्या कामगिरीच्या आधारावर हा सूचकांक तयार केला जातो. आता सेन्सेक्स हा इंडेक्स कोण तयार करते, तर हा सेन्सेक्स जो आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सूचकांक आहे. आणि हा सूचकांक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील किंवा बॉम्बे स्टॉक मार्केट मधील ज्या टॉप 30 कंपनीज असतील त्या कंपनीच्या जे भांडवल असेल, त्याला जे कॅपिटल असते त्या कॅपिटलच्या आधारे त्याचा सूचकांक हा ठरवला जातो. आता इंडेक्सचा उपयोग काय होतो, तर हा जो इंडेक्स आहे निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स, तर मग निफ्टी 50 मध्ये टॉप 50 कंपन्या आहेत. जेव्हा हा इंडेक्स निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स हा वर जातो, जसं आता साधारणपणे 26,000 हा निफ्टी 50चा इंडेक्स आहे. आता सेन्सेक्सचा साधारणपणे तो 80च्या वर किंवा काहीतरी आहे तो. तर हा जो इंडेक्स आहे जेव्हा हा इंडेक्स वाढतो म्हणजे तो वर जातो किंवा जास्त होतो, इंडेक्स मध्ये वाढ होते, तेव्हा त्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड असलेल्या कंपन्यांची कामगिरी ही चांगली आहे. सर्वच नाही तर काही कंपन्यांची कामगिरी ही चांगली आहे. आणि जसं इंडेक्स हा वाढ जातो तसं आपल्याला जो त्या कंपन्याची कामगिरी वाढत असल्यामुळे होणारा नफा सुद्धा वाढत जातो आणि मार्केटमध्ये तेजी असते. तसंच सेन्सेक्स मध्ये सुद्धा, सेन्सेक्स हा काय आहे, बॉम्बे स्टॉक मार्केटचा सूचकांक आहे. जेव्हा सेन्सेक्स सुद्धा वर जातो तेव्हा या बॉम्बे स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या कंपनीच्या ज्या लिस्टेड असलेल्या कंपन्या आहेत त्याचा जो
त्याची जी कामगिरी आहे ती चांगली असते आणि त्यामुळे काही कंपन्यांमध्ये नफा मिळत असतो. तर एकूण इंडेक्स जेव्हा हे दोन निफ्टी 50 आणि सेन्सेक्स हे इंडेक्स हे वर जात असतात किंवा इंडेक्स मध्ये वाढ होत असते, तेव्हा शेअर बाजारामध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये तेजी असते. आणि जेव्हा हा सूचकांक खाली असते किंवा जेव्हा बाजारामध्ये मंदी येते, तेव्हा हा जो सूचकांक असतो किंवा इंडेक्स असतो हा खाली येतो. तर अशा प्रकारे या इंडेक्सचा उपयोग होतो. शेअर मार्केट मधील कंपन्यांच्या कामगिरीचा अंदाज घेण्यासाठी या इंडेक्सचा उपयोग होतो. आता आपल्याला ट्रेडिंग कशी करायची, ट्रेडिंग कशी करावी, ट्रेडिंग करण्याकरता काय काय लागतं. ट्रेडिंग करण्यासाठी प्रथम आपल्याला डीमॅट अकाउंट उघडावं लागतं. मग हे डीमॅट अकाउंट कुठे आपलं उघडता येतं, कारण आपण स्वतः शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करू शकत नाही. तर आपल्याला डीमॅट अकाउंट उघडावं लागतं. डीमॅट अकाउंट कोण उघडतं, कोणाकडून उघडता येते, तर ज्या ब्रोकरेज फर्म आहेत, उदाहरणार्थ झिरोधा, एंजल वन, अपस्टार्ट्स किंवा काही बँका या डीमॅट अकाउंटची सेवा देतात. त्या ब्रोकरेज फर्म मध्ये किंवा आपल्याला ज्या बँकांमध्ये डीमॅट अकाउंटची सेवा उपलब्ध आहे तिथून आपला डीमॅट अकाउंट उघडावा लागतो. आता डीमॅट अकाउंट ओपन झाला, आपल्या नावाचं रजिस्ट्रेशन होते आणि डीमॅट अकाउंट आपल्याला मिळते. डीमॅट अकाउंट मिळाल्यानंतर मग काय करायचं आहे, वॉचलिस्ट तयार करायची. वॉचलिस्ट म्हणजे आपल्याला त्या कंपन्या माहित आहे, जसं एनएससी मध्ये असणाऱ्या, जसं एनएससी मध्ये ज्या कंपन्या आहेत किंवा बीएससी मध्ये असणाऱ्या कंपन्या, तुम्हाला कोणत्या कंपन्यांची, बीएससी मधल्या कंपन्यांची वॉचलिस्ट करायची आहे की एनएससी मधल्या, तर त्याप्रमाणे तुम्ही वॉचलिस्ट चांगल्या कंपन्या निवडून त्याची एक वॉचलिस्ट तयार करायची. आता वॉचलिस्ट तयार केल्यानंतर काय होत असते की त्या वॉचलिस्टच्या ज्या शेअरची मार्केट व्हॅल्यू कशा प्रकारे काम करता येते बघायचं आपण. जर आपण वॉचलिस्ट तयार केली, जसं आता समजा वॉचलिस्ट मध्ये चांगली कंपनी जी असेल, तुम्हाला ज्या आवडणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांची एक लिस्ट बनवली, ती तुमच्या वॉचलिस्ट मध्ये येईल आणि त्या कंपन्यांची कामगिरी बघायची आणि तुम्हाला ज्या कंपन्यांची कामगिरी चांगली वाटली त्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायचे आणि आपला पोर्टफोलिओ बनवायचा. आता मग आपण सर्व केलं, डीमॅट अकाउंटही बनवलं, वॉचलिस्ट तयार केली, परंतु आपण शेअर खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. शेअर खरेदी करताना आपल्याला काही काळजी घ्यावी लागते. तर कोणती काळजी आहे, तर आपल्याकडे जो सरप्लस अमाऊंट असेल, म्हणजे जो पैसा आपल्याकडे शिल्लक आहे आणि तो समजा खर्च झालाय तरी किंवा शेअर मार्केटमध्ये आपण वापरलाय तरी तो त्याची आपल्याला गरज पडणार नाही किंवा त्याच्यामुळे आपले काम अडणार नाही, असा जो सरप्लस मनी असेल, तो सरप्लस मनी आपल्याला शेअर मार्केटमध्ये वापरायचा आहे. त्याचं कारण असं की तुम्ही शेअर मार्केटमधून समजा 100 शेअर डेलीवरचे खरेदी केले आणि मार्केटमध्ये काय आली, मंदी आली, म्हणजे शेअरची काय होईल, मार्केट व्हॅल्यू कमी होईल. मग तुम्ही समजा 1 लाख रुपयाचे शेअर खरेदी केले आणि त्याची मार्केट व्हॅल्यू 90,000 रुपये झाले, मग तुम्ही लॉस सहन करून किंवा लॉस बुक करून ते विकणार नाही, तर तुम्हाला पुन्हा त्याची किंमत वाढेपर्यंत वाट पाहावी लागेल. त्यामुळे कारण त्याला मग जो नफा आहे किंवा प्रॉफिट बुक व्हायला 6 महिने लागेल, 1 वर्ष लागेल. कारण 1 लाख रुपयाची खरेदी केली आपला साधारणपणे 1 लाखच्या वरच आपला रक्कम मिळाला पाहिजे, मग त्याला 6 महिने लागेल किंवा 1 वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, तोपर्यंत आपल्याला ते वाट पाहावं लागेल. आणि त्यामुळे शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करताना आपण मग काय करायचं, सरप्लस जो अमाऊंट असेल त्या सरप्लस अमाऊंटनीच ट्रेडिंग करायची. दुसरं की आपल्यापाशी जे कॅपिटल असते, आपण जे कॅपिटल लावलं आहे ट्रेडिंग मध्ये असो, म्हणजे इंट्राडे मध्ये असो किंवा काय म्हणते की डिलिव्हरी मध्ये असो, आपण आपलं जे कॅपिटल आपण लावतो आहे ते कॅपिटल आपण काय करायचं नाही, लूज करायचं नाही, कमी होऊ द्यायचं नाही, लूज करायचं नाही, म्हणजे आपलं कॅपिटल गमावलं नाही पाहिजे आपण. आणि जर समजा आपल्याला नुकसान होत असेल तर ते नुकसान हे कमीत कमी झालं पाहिजे, जास्तीत जास्त होऊ नये. कारण एकदा काय होईल की आपण समजा
शेअर मार्केट पैसा गुंतवला आणि मग ते आपण लॉस मध्ये गेलो तर आपल्याला फ्रस्ट्रेशन येईल आणि मग किंवा शेअर मार्केटमध्ये आपण पैसा गुंतवून फसलो. म्हणून आपण काय करायचं, ती आपलं जे कॅपिटल आहे ते गमवायचं नाही आणि जर नुकसान जर झालं तर ते कमीत कमी व्हायला पाहिजे. शेअर मार्केटमधील मग शेअर कसे खरेदी करायचे, तर आपल्या वॉचलिस्ट मध्ये जे शेअर्स आहे म्हणजे ज्या कंपन्यांचे शेअर्स आहे त्याचा अभ्यास करायचा आणि मग त्या कंपनीचे शेअर आपण खरेदी करताना काय करायचं की आपलं मन ठरवून ते आपल्या अभ्यासानुसार ते आपण शेअर्स खरेदी करायचे. मित्राच्या सांगण्यावरून किंवा ऐकीव माहितीवरून मित्रांनी म्हटलं अरे बाबा हे शेअर चांगले आहे, ते शेअर्स खरेदी करायचे नाही. तर तसंच आपल्याला समजा कोणती बोलताना आपल्याला ऐकू आलं, 4 मित्र बोलत आहे की या कंपनीचे शेअर्सनी आज खूप उसळी घेतली, परंतु तसे सुद्धा माहितीवर आधारित शेअर्स खरेदी करायचे नाही. स्वतः शेअर मार्केटचा अभ्यास करायचा, कोणत्या कंपनीचे शेअर चांगली कामगिरी करताय, कोणत्या कंपनीचे शेअर कामगिरी करत नाही, याचा अभ्यास करून ज्या कंपनीचे शेअर तुम्हाला आवडतील किंवा चांगली कामगिरी करताय वाटतील असे शेअर फक्त खरेदी करायचे. ट्रेडिंग मध्ये समजा आपण एखाद्या वेळेस आपण ट्रेडिंग करत आहोत आणि नुकसान झाला, तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करता, समजा तुम्हाला लॉस झाला, तर मग काय करायचं की आपण काही दिवसासाठी ट्रेडिंग थांबवून द्यायची आणि शांतपणे विचार करायचा की आपलं चुकलं कुठं होतं, चूक शोधून काढायची आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने चुका सुधारून ट्रेडिंग करायची आणि मग त्यामुळे काय होईल की आपल्याला नुकसान होणार नाही. तर आपण एक प्रकारे त्यामध्ये एक्सपर्ट होऊ आणि मग आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतो. डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये आपण जर ठेवले असेल तर आपण ते शेअर्स तोपर्यंत विकायचे नसतात की जोपर्यंत आपण प्रॉफिट बुक करत नाही. कारण डिलिव्हरी ट्रेडिंग साठी तुम्हाला कालमर्यादा नाही आहे. तुम्ही आता समजा आज शेअर खरेदी केले तर तुम्ही 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 20 वर्षांनी, 25 वर्षांनी सुद्धा विकू शकता. परंतु आपण डिलिव्हरीचे शेअर घेताना अशी कंपनी निवडायची की तिचं फंडामेंटल चांगलं आहे, ती कंपनी चांगली आहे, तिच्यावर लोन, सरकारी लोन म्हणजे बाहेरचं विदेशी लोन नाही किंवा कंपनीवर असणारं कर्ज हे कमी आहे आणि ती कंपनी चांगल्या प्रकारे नफा देत आहे, चांगला डिव्हिडंड देत आहे, अशा कंपन्या निवडून ते शेअर डिलिव्हरी शेअर खरेदी करायचे, ते होल्ड करायचे आणि आपल्याला जेव्हा आवश्यकता असेल कारण तेव्हा ते विकू शकतो आपण. कारण हे जेव्हा शेअर खरेदी करतो तेव्हा आपली ऍसेट तयार होते. म्हणजे तुम्ही समजा शेअर खरेदी करत गेले तुमचा पोर्टफोलिओ वाढत जाईल आणि पोर्टफोलिओ मध्ये रक्कम सुद्धा वाढेल आणि जेव्हा त्यामध्ये खूप मोठा तुम्हाला नफा दिसून येईल तेव्हा तुम्ही ते विकू शकता. अशा प्रकारे आपण गुंतवणूक स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी, काय काय पायऱ्या आहेत ते आज आपण पाहिलेलं आहे. तर या माहिती आधारे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकाल असं मला वाटते. तर जे या चॅनलला ज्ञानदेव अकॅडमी हे जे चॅनल आहे, या चॅनलला जे प्रथमच हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं. जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करावं आणि लाईक करावं. धन्यवाद.